सर्व नेते महत्त्वाकांक्षी झालेत. कोण दुसऱ्यासाठी कोणी काही करत नाही. जे पक्ष स्थापन होतात, या आघाड्या होतात, या फक्त एक वैयक्तिक ॲम्बिशन जी स्वतःच्या महत्त्वाकांक्षा असते त्यासाठीच होतात. सर्व नेते महत्त्वाकांक्षी झालेत. कोण दुसऱ्यासाठी कोणी काही करत नाही. जे पक्ष स्थापन होतात, या आघाड्या होतात, या फक्त एक वैयक्तिक ॲम्बिशन जी स्वतःच्या महत्त्वाकांक्षा असते त्यासाठीच होतात. चांगले आमदार यावं आणि चांगली कामं करावं, रस्ते व्यवस्थित करावा, सगळ्यांची सोय पाणी व्यवस्थित लावून द्यावा, हेच आमची इच्छा आहे. म्हणून आम्ही त्यांच्या पाठीशी उभी राहणार आहे. राजकीय पक्ष काय साहेब, जो काम करतो त्यालाच पब्लिक पसंती देणार. आफ्टर ऑल पदाधिकारी का आपले लीडर कुठल्याही पक्षाचे असो, पण शेवटी कसं आहे, कामाचं स्वरूप ते लोक बघतात. आणि विकास तर झाला आहे आणि होतो आहे. आता तुम्ही बघू शकता जसं काय डोंबिवली शहराचा विकास तर होतो आहे. आता पुढे बघू आता काय अजून कसं काय करायचं ज्या झालं. प्रकारे रेल्वे सुरक्षाच्या ज्या आहेत मुद्दे आहेत जे नेहमीच ॲक्सिडेंट होत असतात, त्या प्रकारे अशी रेल्वे सुरक्षा अशी काही अजून आम्हाला प्रदान झालेली नाही आहे. सामान्य जनतेसाठी खूप काही रेल्वेसाठी सुधारणा झाल्या पाहिजेत. कॉलेज गोईंग मुलं असतात, ऑफिस गोईंग बायका असतात, बाकीचे पुरुष वगैरे असतात. नेहमीच स्टेशनची एवढी गर्दी वाढतच चाललेली आहे. त्या ह्याच्यामध्ये काहीतरी सुधारणा झाल्या पाहिजेत असं आम्हाला वाटतं. डोंबिवलीचा बेसिक प्रॉब्लेम तोच आहे की गर्दी जी येते, डाऊनला लोक जातात तरी पण गर्दी भरपूर असते. 8-9 नंतर सकाळी तुम्ही चढू शकत नाही आणि बरेचसे मुलं पडतात पण. आता आमच्याच बिल्डिंगमधला लास्ट महिन्यामध्ये एक मुलगा एक झाला 20 वर्षाचा मुलगा हे झाला, पडला कोपर आणि डोंबिवलीच्या मध्ये जाताना. तर अशा काही घटना सारख्या घडतच असतात. डोंबिवलीचे रस्तेही अजून पर्याप्त नाही. स्टेशनची सुधारणा केली आहेत, बाकीच्या आहेत गोष्टी, सुविधा चांगल्या आहेत, पण रस्ते जसे आम्हाला हवेत तसे रस्ते नाही आहेत. अजून बऱ्याच काही सोयी आहेत त्या डेव्हलप झाल्या पाहिजे सुधारणेतून. अजून एज्युकेशन, डोंबिवली तर एक एज्युकेशनचं माहेरघर मानलं जातं. त्याप्रकारे एज्युकेशन बाकीच्या क्रीडा ॲक्टिव्हिटीज पण ज्या मुलांसाठी आहेत त्या नियर बाय हव्यात. त्या आम्हाला पलीकडे जे पश्चिमेला आहेत ते आम्हाला सोयीचे नाही आहेत. ते आम्हाला प्रत्येक वेळी पलीकडे जावं लागतं, पूर्वेला जावं लागतं. ते मुलांच्या ईस्टच्या मुलांसाठी वेस्टच्या मुलांसाठी वेस्टमध्येच झाल्या पाहिजे असं वाटतं. म्हणजे सुरक्षा डोंबिवलीमध्ये महिलांची सुरक्षा कायम आहे, त्याच्यामध्ये काही वादच नाही आहे. पण एवढंच वाटतं की जो रेल्वेच्या प्रश्नामध्ये महिलांसाठीच्या कंपार्टमेंट वगैरे हव्यात, मोठे फर्स्ट क्लासचे मोठे कंपार्टमेंट हवेत. कारण का आम्ही कित्येक वर्ष प्रवास करतोय पण फर्स्ट क्लासचा डब्बा हा महिलांचा एकदम छोटाच आहे. अजून मोठाही डब्बा तर झालेला नाही आहे. डोंबिवलीचा जर 5 नंबरचा ब्रिज बघाल आणि तुम्ही टुवर्ड्स डोंबिवली साईडचं जर CST साईडचं तू बघाल, तू आम्हाला तिकडे एक छप्पर, आम्ही कित्येक वर्ष अर्ज दिलेले आहेत पण आम्हाला एक छप्पर भेटत नाही. जिथे आम्ही पावसामध्ये स्टँडिंग असतो, उन्हामध्ये स्टँडिंग असतो, हिवाळ्यामध्ये पण आम्ही असं स्टँडिंग असतो, पण आम्हाला तिथे तो हे ब्रिज भेटत नाही आहे. आम्हाला अजून काही ते अजून सुविधा झालेल्या नाही आहेत. तेव्हा आमदारबद्दल तर बघू, कारण सगळे जरा आता तुम्ही जसं बघाल तसं मिक्सअपच झालं आहे सगळं. इकडचे इथे गेले, इकडचे इथे आले. तर आता बघू जनतेचा कौल. आणि हे गुप्त मतदान आहे त्यामुळे कोणी सांगू शकत नाही काय होईल. नाही, सेम तेच आहे की आम्ही वोट कोणाला तरी देतोय पण तो माणूस उठून दुसऱ्या पक्षामध्ये जातोय. आमचं वोट पुढे तरी विभांतर होतंय. रोगांचा राग द्वेष पण आहे त्यामुळे आम्ही काहीच सांगू शकत नाही की कोण, ज्या प्रकारे महाराष्ट्राचं राजकारण जे जसं चाललेलं आहे 2019ची जर आपण निवडणूक बघितलेली आहे त्याच्यानंतरचं जे झालेलं आहे, त्याच्यामुळे वोट देणं एका माणसाला आहे पण ते डिस्ट्रीब्युट कुठेतरी होते आपला. त्यामुळे आमच्या मतांना आम्ही सगळ्या नेत्यांना हेच सांगू शकतो की आमच्या मतांना एक व्हॅल्यू द्या, की न्याय द्या. आणि आम्ही ज्या प्रकारे तुम्हाला वोट देतोय पुढची 5 वर्ष आमच्यासाठी जसे तुमच्यासाठी इम्पॉर्टंट तसे आमच्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहेत. त्याचा योग्य त्या रीतीने तुम्ही वापर करावा हीच विनंती करतो. नाव सचिन मोरे. ॲक्च्युली कसं आहे, सर्वसामान्य लोकांसाठी जे सोयीचं आहे त्यावर सगळ्या राजकीय लोकांनी फोकस केला पाहिजे. जसं की ट्रॅफिक ही खूप समस्या आहे, गर्दी आणि ओव्हरऑल बाकीचं म्हणाल तर रोजगार आणि महागाई तर खूप मोठे मुद्दे आहेत. पण ॲक्च्युली दुर्दैवाने आता कसं झाले, आता धर्म ह्याचा जास्त प्रचार, सर्वात मोठा मुद्दा धर्माचा केला जातो. पण तसं सर्वसामान्य लोकांना काय अपेक्षित आहे याचा सगळ्यांनी विचार करावा. महागाई आणि बेरोजगारी, तसेच आता हे आपण बघतो ॲडमिशन्स, लोकांना शिक्षण आणि आरोग्य या 2 गोष्टींसाठी इतके पैसे खर्च करावे लागतात. तर ते ॲटलिस्ट त्या ज्या 2 गोष्टी बेसिक सुविधा आहेत
म्हणजे मुलांचं शिक्षण, मुलं शिकली तर पुढची पिढी आपली प्रगती करणार आहे, आणि आरोग्य, या 2 गोष्टीवरती त्यांनी फोकस करावं ही आपली अपेक्षा काय मत आहे? सध्या आजकाल असं कसं झालं आहे, सर्व नेते महत्त्वाकांक्षी झाले आहेत. कोण दुसऱ्यासाठी कोणी काही करत नाही. जे पक्ष स्थापन होतात, या युत्या, या आघाड्या होतात, या फक्त एक वैयक्तिक ॲम्बिशन, जी स्वतःच्या महत्त्वाकांक्षा असते त्यासाठीच होतात. कोणी दुसऱ्यासाठी काही करत नाही. हे सगळे जे बदल घडतात ते फक्त स्वतःच्या पार्टीसाठी आणि स्वतःसाठी असतात. माझं नाव रवींद्र माणगावकर. आता सध्याच्या निवडणुका आहेत विधानसभेच्या, तर मला वाटतं की फार टफ आहे, आणि याच्यामध्ये दोन्ही पक्षांचा काही अंदाज तसा काय देता येत नाही मला. पण ते एक मात्र निश्चित आहे की जे येतील त्यांनी डोंबिवलीकरांसाठी खरोखरच चांगलं कार्य करावं, आणि जे गरजेचं आहे, ज्या आवश्यकता ज्या गोष्टी आहेत त्या नक्कीच त्यांनी प्रामुख्याने त्या सोडवाव्यात असं मला तरी वाटतं. तो की अजून पुढे चांगला विकास व्हावा, चांगले आमदार यावं आणि चांगली कामं करावं, रस्ते व्यवस्थित करावा, सगळ्यांची सोय पाणी व्यवस्थित लावून द्यावा, हेच आमची इच्छा आहे. म्हणून आम्ही त्यांच्या पाठीशी उभी राहणार आहे. माझं नाव विजय शंभू प्रजापति, मैं डोंबिवली गुप्ते घमसान रोड। मैं ये आज के चुनाव के बारे में जो चल रहा है, इसके बारे में क्या चल रहा है माहौल, अभी जो कि विकास के रूप में देखा जाए तो अभी डोंबिवली का अच्छा सा स्टेशन बना, अच्छा अति उत्तम उसका विकास हुआ, और रोड का भी धीरे धीरे थोड़ा काम पहले से अच्छा है, और यहाँ पे जो सुविधा चाहिए वो थोड़ा थोड़ा पूर्ण हो रहा है। अभी जैसा चाहिए उसके हिसाब से अभी तक नहीं हुआ है, और मेरा मानना है कि अभी मैं एक हाकर हूँ, रोड पे धंधा करता हूँ। अभी इस समय तो माहौल अति उत्तम है, ना कोई परेशानी है। पहले कैसा था कि वो महानगर पालिका हमको उठाती थी और उसके बदले में हमको त्रास देता था। इस समय तो फिलहाल शांत है। किती वर्ष डोंबिवलीत राहतात? काय डोंबिवलीत बदल झालाय का? आमदारांचं काम कसं आहे? तुमची पसंती विधानसभेत कोणाला असेल? BJPच आहे, पण आता असं आहे, आमच्या बाबतीत EPS 95 पेन्शन स्कीम माहिती आहे का? मी EPSचा मेंबर, मला 10 वर्ष झाली, पण आमचं अजून काही मोदी सरकारने काम केलेलं नव्हतं. त्यामुळे मी तरी म्हणजे आमचे संपूर्ण EPS पेन्शनला सगळे नाराज आहेत याच्यात. मग आता मोदी करणार देणार, पण नाराज येतो म्हणजे आमच्या बाबतीत. किती वर्ष डोंबिवलीत राहता? काय वाटतं डोंबिवली? तिकडे ट्रॅफिक जाम आहे, तिकडे ट्रॅफिक आता तो मानकुल जर तो रोड से चालू होईल ना तर ट्रॅफिक कमी होत. आणि सकाळ संध्याकाळ जो रहदारी रस्ता फुल होते, आमच्याकडे माणसावर चालायचं. काय तुमची पसंती कोणाला आहे विधानसभा निवडणुकीत? काय माहिती आहे, कामं तर चांगली करतात, संघ सरकारवाले काम चांगलं करतात, प्रश्न नाही. पण एकामेकाचे पाय होण्याचा प्रकार चाललेला तो थांबवला पाहिजे. आणि कसं आहे की जो एखादा चांगलं काम होतं त्या पाठीशी उभे राहा, सारखं त्याला मिंदे म्हणायचं, त्या गोष्टीला काय अर्थ नाही असं सोचतो. आणि कसं आहे, तुम्ही जर म्हणत असाल की चोर एखादा आम्ही चोरत आहे ना, तर कसं होतंय असं मला वाटतं. इथल्या आमदारांनी काम केलं असं वाटतं? आमदार नाही, पण शिंदेचं काम आहे जाणवतं. आमदार विठ्ठल चव्हाणांचं जे ह्या साईडला आहे पश्चिमेला आता त्यांनी म्हणताय मानकुल ब्रिज चालू केला, त्याच्यातून मात्र पण त्याचं हे दुसरं हे घेत आहे विठ्ठल चव्हाण, पण पुणे नक्की चालू केलं तेच काय तो संभ्रमच आहे. त्याने पत्रिका आम्हाला एक खूप दिलं, वाचलं मी, असं नाही वाचून त्यानंतर कळलं. आणि का नक्कीच श्रेय गुणाचं आहे ते तुम्ही सांगताही लाटू नका. प्रश्न कसा आहे की तुम्ही काम करताना तर तुमचं श्रेय तुम्हालाच मिळतं, ते उत्तर कोणी घेऊ नये असं मला तेच. माझं नाव अनंत बाळकृष्ण तानवळे. आम्ही गेली 35 वर्ष डोंबिवलीला राहतो आहे. डोंबिवली शहराचा विकास अजून होण्याची गरज आहे. झालेला आहे विकास, पण अजूनही काही ज्या मूलभूत गोष्टी आहेत की उदाहरणार्थ काही रस्ते अजून व्हायचे बाकी आहेत, काही रस्ते झालेले आहेत पण काही रस्ते बाकी आहेत.
जे रेल्वेचं जे आहे लोकलची जी काय आहे त्याच्यामध्ये सुधारणा होतात, पण अजून मूलभूत सुधारणा होण्याची गरज आहे. रोज लोकांना जायला जो त्रास होतो किंवा आम्हाला आमच्या सायकलला तर सकाळी दुपारी 12 वाजेपर्यंत ट्रेनमध्ये पाय पण ठेवता येत नाही. 12 नंतर आम्ही ट्रेनमध्ये पाय ठेवू शकतो. त्यामुळे मुंबईची कामं असली तर त्याच्यामध्ये खूप असं सुसह्य नाही आहे. ते सुसह्य झालं तर बरं होईल विद्यमान आमदारांनी काम केलेलं आहे आणि आमचं मूलतः त्यांचा जो पक्ष आहे त्या पक्षासाठी आमचा पाठिंबा आहे. गेली 42 वर्ष मी डोंबिवलीत राहतो आहे आणि डोंबिवलीत विकास आहे, पण पाहिजे तसा नाही आहे, जसा पाहिजे तसं. समस्या पण आहेत, होत आहेत, काम होतं आहे, पण जे पाहिजे तसं नाही आहे. काही दिवसातच निवडणूक तर व्यवस्थित चालू आहे, म्हणजे त्याचा काही प्रॉब्लेम नाही निवडणुकीचा, पण सुधार पाहिजे. म्हणजे डोंबिवलीत जो पाहिजे तसा सुधार नाही आहे. ट्रेनच्या समस्या आहेत, लोक गाड्यात पडत आहेत, ते रोज मी न्यूजपेपर बघताय किंवा कसे पडत आहेत. लोकल आहेत, नाही तसं नाही, पण जे पाहिजे तसं नाही आहे. ॲक्च्युली शॉर्ट रूटला पाहिजे. डोंबिवली जो ठाणा चालू केलं पाहिजे ना, कल्याण ठाणा, त्याच्याने काय होईल माहिती आहे का, जे प्रेशर आहे ट्रेनवरचं ते कमी होऊन जाईल आणि लोक पडणार नाही. आम्ही तर इकडे 50-55 वर्ष आले डोंबिवलीचे रहिवासी आहोत आणि डोंबिवलीत आम्ही गेले इतकेक वर्ष बघितलं की इकडे ट्रॅफिकची समस्या भरपूर आहे. रोड आणि ट्रॅफिक इन्फ्रास्ट्रक्चर आज जे डेव्हलपमेंट होतं आहे ते डोंबिवलीच्या बाहेर होतं आहे, पण मेन डोंबिवली सिटी बघितलं की आपला हा गुप्ते रोडच घ्या, बाकी सगळे कॉन्क्रिटीकरण झालेलं आहे, पण हा महत्त्वाचा रस्ता आहे तो कॉन्क्रिटीकरण झालेला नाही. तर आमच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांना हीच अपील आहे की तुम्ही सिटीमध्ये पण लक्ष द्या. जसं तुम्ही बाहेर डोंबिवली आणि डोंबिवलीच्या बाहेर डेव्हलपमेंट करताय, तुम्ही सिटीमध्ये पण घ्या. जास्त रेव्हेन्यू आमचे डोंबिवलीकर भरताय, जास्त टॅक्स आमच्याकडनं येतो आहे, तर आम्हाला हा इन्फ्रास्ट्रक्चरचा फायदा व्हायलाच पाहिजे. सिटी आहे इकडे आपले इकडचे पदाधिकारी आहेत, जसे रवींद्र चव्हाण आहे, आमचे इकडचे नगरसेवक आहेत, करताय, पण त्यांना एक अपील आहे की अजून तुम्ही मेन रस्ते ते जर का चांगले डेव्हलप केले. आता रिडेव्हलपमेंट प्रोजेक्ट आहे म्हणून ठीक आहे, 15 फूट बिल्डिंग मागे जात आहे, पण ते लवकरात लवकर करावं. आणि जी समस्या FSI आहे, जे आज तुम्ही ठाण्याला FSI दिलेला आहे 4, तर कल्याण डोंबिवलीला पण तो मिळावा, ही आमची एक अपील आहे. राजकीय पक्ष काय साहेब, जो काम करतो त्यालाच पब्लिक पसंती देणार. आफ्टर ऑल पदाधिकारी का आपले लीडर कुठल्याही पक्षाचे असो, पण शेवटी कसं आहे, कामाचं स्वरूप ते लोक बघतात. बाकी कुठलाही पक्ष असो, आपल्याला रिझल्टशी मतलब असतो. साहजिक आहे, आमचे जे इकडचे पदाधिकारी आहेत, रवींद्र चव्हाण साहेब आहे का धात्रक साहेब आहेत, चांगलं काम करत आहेत, तर त्याच्यासाठी आम्ही प्रायोरिटी देऊ त्यांना. मी डोंबिवलीत मागच्या 15 वर्षापासून राहत आहे आणि मागच्या 15 वर्षामध्ये डेफिनेटली डोंबिवलीचा विकास झालेला आहे. रस्त्याचं काम झालेलं आहे, पाणी पुरवठा व्यवस्थित आहे, लाईट पण व्यवस्थित आहे आणि जागोजागी जे कचराकोंड्या वगैरे होत्या त्या कचराकोंड्या हटवून व्यवस्थितपणे स्वच्छता अभियान राबवलं जात आहे. समाजामध्ये व्यवस्थित आहे, सगळे समाज मिळून मिळून राहतात. डोंबिवलीमध्ये बरेचसे सांस्कृतिक कार्यक्रम होतात. डोंबिवलीचा गुढीपाडवा हा सगळ्या महाराष्ट्रामध्ये जगामध्ये प्रसिद्ध आहे, तो पण एकदम व्यवस्थित आनंदात सगळे मिळून साजरे करतात. इतरत म्हणजे पक्षांतर पण चांगल्या मैत्री आहे आणि सगळे समाज एक दुसऱ्यामध्ये मिळून मिळून खूप चांगल्या प्रकारे राहतात. डोंबिवली हे खूप सुंदर शहर बनलेलं आहे. माझं नाव प्रिया विजय दांडगे आहे. मी एक गृहिणी आहे. डोंबिवलीमध्ये बऱ्याच काही समस्या आहे, रोडच्या समस्या, पाणीच्या समस्या आणि हॉस्पिटल पण नाही आहे. आमची पसंती दीपेश म्हात्रे साहेब आहेत. आमचा पेपरचा न्यूजपेपरचा बिझनेस आहे, पण इकडनं बाहेरची लोक जी येतात त्यांची एकच कंप्लेंट आहे की डोंबिवलीचा विकास काय होत नाही आहे. आता याचं कारण काय आहे अजून बुजल्याचंच आहे. म्हणजे लोक इथे नाराज आहेत, तर त्याप्रमाणे कार्य व्हायला पाहिजे आपल्याकडे. तसं होताना दिसत नाही. हे कुठेतरी आपल्या याच्यातून कोणतीही पार्टी असून प्रत्येक नागरिकाचा नाराजीचा सूर आहे, त्याच्यामध्ये लक्ष द्यायला पाहिजे. 65 वर्ष डोंबिवलीत राहत आहे. माझं नाव संदीप विजय मुसळे, मी वर्तमानपत्र विक्रेता आणि मला विधानसभा हे पहिल्यापेक्षा आता खूप घाई गडबडीची आणि गर्दीची वाटते. त्याच्यात ते आजकाल या पक्षांबद्दल कोणाचं काही बोलायचं नाही. मला पक्षकारांमध्ये मी येतो, त्याच्यामुळे मला जास्त काही बोलायचं नाही. विद्यमान हे आमदार जे आहेत आता
सध्याचे हे माझे गाववाले